Hello guys, welcome back to my channel Poonam's Planet and now we are going for a vacation. सो वेकेशन कुठे असणार आहे हे तुम्हाला ऑफकोर्स कळेल थोड्याच वेळात. सो पटापट वेकेशनचं प्लॅनिंग झालं आणि आम्ही बुकिंग केली. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. माझ्या सो आम्ही 3 दिवसासाठी निघालो आहे कोल्हापूरसाठी आणि ऑफकोर्स व्लॉगिंग तर बनतं. माझं फर्स्ट टाईम आहे व्लॉग करण्याचं बाहेर जाताना, ट्रॅव्हलिंग व्लॉग करताना. सो प्लीज एन्जॉय अँड इफ यू लाईक इट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड दिस इज माय सेकंड व्लॉग आय थिंक बट अँड नाव इट्स टाईम टू डिस्क्लोज द लोकेशन. कोल्हापुरामध्ये आहोत आम्ही सगळे. वाव, आय एम सो एक्सायटेड. सकाळी 6 वाजता आम्ही पोहोचलो कोल्हापूरमध्ये. सकाळचा नाश्ता झाला आणि आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही निघणार आहे कन्हेरी मठ. रिक्षा बुक केली, रिक्षाने तडक आम्ही पोहोचलो तर कन्हेरी मठ येते. कन्हेरी मठमध्ये स्पेशली बघण्यासाठी आम्ही गेलो फ्लावर गार्डन आणि म्युझियम. हे आहे फ्लॉवर गार्डन कन्हेरी मठ. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मुलांनी खूप एन्जॉय केला इथे. खूप छान छान स्टॅच्यूज इथे आहेत. कृत्रिम असा धबधबा इथे पाहायला मिळेल. हे पूर्ण फ्लॉवर गार्डन फिरायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. तरी आम्ही काही जो भाग आहे या गार्डनचा तो नाही पाहिला आहे. ऑफकोर्स लहान मुलं असल्यामुळे तुम्हाला जास्त फिरता येत नाही, कारण मुलांना उचलून घेणं, त्यांना चालायला थोडासा त्रास होतो. सो जेवढं आकर्षक वाटत होतं, जे मुलांना आवडत होतं तेच आम्ही करत होतो. ऑफकोर्स व्हॅकेशन त्यांच्यासाठी प्लॅन केलं आहे, तर त्यांच्या मनाने घ्यायला हवं. एकूणच हे सर्व गार्डनच खूप सुंदर आहे आणि इथे थंडावा आहे. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये येणार असाल तर हे मस्ट डू आहे. आता सध्या इथे 200 रुपये तिकीट चालू आहे, बट ऑफ सीझन तुम्ही आलात तर 100 और 150 100 ते 150 रुपयापर्यंत तिकीट इथे असतं. पण आता आम्ही सीझनला आलो असल्यामुळे 200 रुपये तिकीट पर पर्सन आणि बिलो 7 इयर्स जर तुमचं चाइल्ड असेल तर तिकीट नाही आहे. बिलो अबव 7 इयर्स तिकीट आहे. कोल्हापूरमध्ये कन्हेरी मठ पर्यंत जर तुम्हाला यायचं असेल तर ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे जास्त ऑप्शन नाही आहेत ॲक्च्युली. तुम्ही प्रायव्हेट कार करू शकता किंवा रिक्षाने येऊ शकता. जर तुमची स्वतःची गाडी असेल तर बेस्ट. रिक्षाने आम्हाला चार्ज केले अराऊंड 500 रुपीज. ऑफकोर्स तुम्हाला 500 to 800पर्यंत इथे चार्ज करतील.
खूप सुंदर असे देखावे असे येथे तयार केलेले आहेत. पुराण काळातील आयुर्वेदिक उपचार जे करत होते त्याचे दृश्य इथे पाहायला मिळतील, ज्याचे हुबेहूब प्रतिकृती इथे केलेले आहे. आतमध्ये हे फ्लॉवर गार्डन आणि सेकंड आहे म्युझियम. म्युझियममध्ये तुम्हाला सगळे जे आपले पहिले साधू संत होते त्यांच्या प्रतिकृती पाहायला भेटतील आणि ह्याच बरोबर तुम्हाला महाभारत आणि रामायणातले ऐतिहासिक दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळतील, जे हुबेहूब इथे तयार केलेले आहेत. कन्हेरी केवच्या बाहेर जसं तुम्ही पडता तसं तुम्ही वेगळ्या जगात एंटर केल्यासारखं तुम्हाला फील येतं. अगदी जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. तिथे शेतात खेळणारी मुलं, त्यानंतर गाई यांचं दर्शन तुम्हाला होईल. अगदी गावाकडे गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. गावाकडे ज्याला खळं म्हणतात, जिथे धान्य तयार केलं जायचं, त्या खळ्याचा एक प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. शेतात काम करणारे जी लोक आहेत ती अक्षरशः खरी असल्याचा भास होतो. इतकं सुंदर इथे दृश्य तयार केलेले आहेत. हे सगळं बघून तर मला अगदी लहानपणाची आठवण झाली. मी राहायला मुंबईला होते, पण उन्हाळ्यात जेव्हा आम्ही यायचो तेव्हा हेच नजारे पुन्हा पुन्हा बघितल्यासारखे वाटतात किंवा लहानपणी बघितल्यासारखे वाटतात. असंच शेताकडे लोक कामाला जायची, हे पाणी वाहायला जायची. मी पण अशीच जायची, हंडा किंवा कळशी घेऊन. लहान होते तेव्हा कळशी घेऊन जायची. तो अक्षरशः जुने दिवस आठवतात, लहानपणीचे दिवस आठवतात हे बघितल्यावर. आता घरोघरी नळ आलेले आहेत, 24 तास पाणी.
ही जुन्या गावांची जशी ठेवण होती त्या ठेवणीचं दृश्य इथे दाखवण्यात आलेलं आहे. पार आहे, पारावर गप्पा मारणारे गावकरी आहेत. तसेच वेगवेगळे जे उद्योग होते जुन्या काळी त्या सगळ्या उद्योगांच्या प्रतिकृती इथे उभारलेल्या आहेत. कन्हेरी मठमधून आल्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट केलं, जेवण केलं आणि आम्ही संध्याकाळच्या वेळी निघालो आहोत. कोल्हापूरचं फेमस बीच म्हणता येईल, बीच टाईप लोकेशन रंकाळा येथे द फेमस रंकाळा. रंकाळा तलावला सनसेट पाहायचं हे आम्ही आधीच ठरवलं होतं. सो आम्ही संध्याकाळी रंकाळा तलाव इथे येऊन पोहोचलो. इथे पण खूप गोष्टी आहेत एन्जॉय करण्यासारख्या म्हणण्यापेक्षा इथे एक शांत निवांत अशी संध्याकाळ घालवायला हरकत नाही. बसायला अशी बाग तयार केलेले आहेत, बसायला कठडे केलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही आरामशीर निवांत बसून सनसेट बघू शकता. त्याचबरोबर चौपाटीसारखा फील येण्यासाठी खूप मोठी खाऊ गल्ली पण आहे. ही आहे रंकाळाची खाऊ गल्ली. इथे आम्ही पोटॅटो स्प्रिंग आणि भेळ, पाणीपुरी ह्यासारख्या सगळ्या गोष्टी खाऊन पूर्ण पोट भरून घेतलं आणि नंतर बोटिंगसाठी निघालो. बोटिंग करताना रात्रीचं बोटिंग का तर दृश्य इतकं सुंदर दिसत होतं. बोटिंग करताना खूप छान वाटत होतं. सो दिस इज 3rd डे ऑफ आवर कोल्हापूर ट्रिप आणि आम्ही तिकडे निघालो आहे ज्याच्यासाठी खास आम्ही आलो होतो श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. खूप दिवसांची माझी इच्छा होती कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करायला येण्याची, ती पूर्ण झाली यावर्षी. ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा नवीन वर्ष 2024 जाताना आणि नवीन वर्षाचं आगमन करताना आम्ही घेतलेलं हा पहिला डिसिजन होता की मला महालक्ष्मीलाच जायचं आहे आणि तिच्या दर्शनानेच मला पुढचं नवीन वर्ष सुरू करायचं आहे. आज तिसरा दिवस आहे कोल्हापुरातला आणि आम्ही तिसऱ्या दिवशी आलो आहे दर्शनासाठी. कारण पहिल्या दिवशी आमचं ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, सेकंड डेला आम्ही गेलो होतो कन्हेरी मठ आणि रंकाळा आणि तिसऱ्या दिवशी आम्ही आलो आहे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान आणि खूप शांत असं दर्शन झालं. 2 तास लागेल एवढी रांग होती, बट त्या रांगेत उभे राहण्याचा काही त्रास झालेला नाही कारण दर्शनाची ओढ एवढी लागलेली होती
खूप छान असं दर्शन झाल्यानंतर निवांत बसलो होतो मंदिराच्या. छान असं महालक्ष्मीचं दर्शन झालं, जेवण झालं आणि त्यानंतर मुलांना झोपवून आम्ही पटकन ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो. दुपारची वेळ होती, ऊन खूप होतं, त्यामुळे मुलांना नाही आणलेलं. ऑफकोर्स तुम्ही म्हणत असाल कोल्हापूरचा व्लॉग आहे आणि कोल्हापूरच्या व्लॉगमध्ये जेवण अजिबातच दिसलेलं नाही आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा पण आम्ही जेवायला किंवा कुठे बाहेर ब्रेकफास्टला लंचला जातो तेव्हा मुलं बरोबर असतात आणि मुलं बरोबर असले की खूप काळजी घ्यावी लागते. सो ब्रेकफास्टचा, लंचचा किंवा इथल्या खाद्यपदार्थांचा व्लॉग आम्हाला करता नाही आलेला. बट मी नक्की ट्राय करेल इथून पुढे जे पण व्लॉग मी टाकेल त्यामध्ये सगळं सविस्तर एक्सप्लेन करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत राहील. या सगळ्या देखाव्यावरून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आम्ही कुठे आलो होतो. ज्योतिबा दर्शनासाठी आम्ही आलेलो होतो आणि खूप छान असं दर्शन झालं. आणि ह्या आजला आमचा शेवटचा दिवस असेल कोल्हापूरमध्ये. संध्याकाळी आम्ही छान कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ट्राय करून सकाळी आमची सकाळची ट्रेन आहे 8 वाजता. सो आम्ही उद्या निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी. आज आहे तिसरा दिवस कोल्हापुरातला आणि आज आमच्या ट्रिपचं शेवटचा दिवस असला तरी अजून एक गोष्ट नक्की बघायची किंवा घ्यायची राहिली आहे. कोल्हापुरी चप्पल जे आम्ही इव्हिनिंगला जाऊन घेणार आहोत आणि ती घेतल्याशिवाय तर निघणार नाही आहे आम्ही कोल्हापूरमधून. कोल्हापुरी चपलेची खरेदीही झालेली आहे. म्हणजे कोल्हापूरची ट्रिप आमची सफल झालेली आहे हे म्हणायला हरकत नाही. उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला, पुन्हा आमच्या घरी म्हणजेच पुण्याला. अशाच प्रकारे आम्ही आमच्या कोल्हापूरच्या ट्रिपची सांगता करून पुन्हा निघालो आहे आमची ट्रेन पकडण्यासाठी सकाळी 8 वाजताची. सो ह्या 3 दिवसात खरंच खूप मजा केली मुलांनी पण आणि आम्ही पण. पुन्हा पहिल्यांदा आपण गेलो होतो कनेरी मठ, त्यानंतर रंकाळा, त्यानंतर महालक्ष्मी, ज्योतिबा, कोल्हापुरी चप्पल मार्केट हे सगळं करून आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा आमच्या सगळ्या आठवणी जमा करून निघालो आहे. सो ही ट्रिप कायमच लक्षात राहील. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि मला माहिती आहे मी खूप साऱ्या गोष्टी मिस केल्यात, पण ह्या पुढच्या ट्रिपमध्ये तर पुन्हा एकदा येणं झालं तर मी सगळ्या गोष्टी कवर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग टिल एंड. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. इथून पुढे नेहमीच तुम्हाला भेटायला येत राहू. त्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.